आता आपण बघतोय शिक्षणाविषयी ब्रिटिश इंडियामध्ये म्हणजे भारताला स्वातंत्र्य मिळण्याच्या आधी कुठले कुठले शिक्षणाविषयीचे आयोग आलेले आहेत. ब्रिटिशांनी बरेच आयोग भारतामध्ये आणलेले आहेत, पण आपण आज जे बघतोय ते फक्त शिक्षणाच्या बाबतीत असलेलेच बघतोय. तर शिक्षणाच्या बाबतीत 7 महत्त्वाचे आयोग इंग्रजांनी भारतात आणलेल्या आहेत आणि ही त्यांची नावं आहेत. तर मेकॉलेचा सिद्धांत हा 1833ला आला. त्यानंतर वुड्स डिस्पॅच हा 1854 हा महत्त्वाचा होता. त्यानंतर हंटर आयोग 1883 महात्मा फुलेंनी जी शिक्षणाच्या आयोगापुढे साक्ष दिली, ज्यामध्ये त्यांनी प्राथमिक शिक्षण सक्तीचं आणि मोफत करण्याची मागणी केली, ती याच कमिशनपुढे दिली होती. त्यानंतर राले आयोग हा 1902ला आला. सॅडलर आयोग 1917 आणि हार्टोग आयोग 1929 आणि सार्जंट प्लॅन हा भारत स्वतंत्र व्हायच्या आधी फक्त काही वर्ष म्हणजे 1944ला आला. तर हे महत्त्वाचे ब्रिटिश शिक्षण कमिशन भारतामध्ये आले. आता यातल्या सगळ्यांविषयीची आपण थोडक्यात माहिती बघू. आता यामध्ये पहिला आहे तो म्हणजे वुड्स डिस्पॅच. वुड्स डिस्पॅच हा आला 1854ला आणि याला भारतीय शिक्षणाचा मॅग्ना कार्टा असं म्हणतात. मॅग्ना कार्टा भारतीय शिक्षणाचा मॅग्ना कार्टा 1854च्या वुड्स डिस्पॅचला म्हणतात. आता हा आला लॉर्ड डलहौसीच्या काळात. काही गव्हर्नर जनरल आपल्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत, म्हणजे वॉरेन हेस्टिंग्स, कॉर्नवॉलिस, त्यानंतर लॉर्ड विल्यम बेंटिक, लॉर्ड डलहौसी, लॉर्ड रिपन, त्यानंतर लॉर्ड कर्झन, असे काही महत्त्वाचे गव्हर्नर जनरल ज्यांच्याविषयी आपल्याला खूप जास्त माहिती असली पाहिजे, कारण ते खूप महत्त्वाचे आहेत. त्यांच्या काळामध्ये खूप महत्त्वाची कामं झालेली आहेत. तसा त्यातला एक आहे लॉर्ड डलहौसी आणि या डलहौसीच्या काळात आलेला हा लॉर्ड डलहौसीने आणलेला वुड्स डिस्पॅच. तर आता वुड्स डिस्पॅचचं कार्यक्षेत्र काय होतं, तर प्राथमिक शिक्षण, माध्यमिक शिक्षण असं सगळंच होतं. आणि या वुड्स डिस्पॅचने मेकॉलेचा जो जिरपता सिद्धांत होता त्याला विरोध केला होता. याचा उद्देश काय होता, तर पाश्चात्य शिक्षणाची ओळख भारताला करून देणे. पाश्चात्य शिक्षण म्हणजे आधुनिक शिक्षण, जे गणित किंवा विज्ञान यांच्यावरती अवलंबून असलेले शिक्षण, त्याची ओळख भारताला करून देणे आणि सुशिक्षित समाज तयार करणे. सुशिक्षित म्हणजे भारताचा तेव्हाचा सगळ्यात महत्त्वाचा एक प्रॉब्लेम काय होता, तर शिक्षणाचा अभाव, म्हणजे साक्षरता दर आपण ज्याला म्हणतो ते प्रचंड कमी होतं. त्यामुळं शिक्षित समाज तयार करणे हा याचा सगळ्यात प्रमुख, जेवढे पहिल्यांदा काही शिक्षण आयोग आले त्यांचा सगळ्यांचा प्राधान्यक्रम हाच राहिलेला आहे, तो म्हणजे सुशिक्षित समाज तयार करणे, साक्षरता वाढवणे. तर हा त्याचा उद्देश होता. आणि याच्या शिफारसी, तर सगळ्यात महत्त्वाची शिफारस ही की सर्व प्रांतामध्ये शिक्षण खातं सुरू करावं. त्यानंतर प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण देणाऱ्या शाळा वाढवण्यासाठी प्रयत्न करावेत. आता यामध्ये प्राथमिक आणि माध्यमिकला का जास्त फोकस केलं आहे, तर पुन्हा तेच जो आपला प्रॉब्लेम आहे त्यानुसार सोल्युशन शोधायचा प्रयत्न होईल. आणि भारताचा प्रॉब्लेम काय होता, साक्षरतेची कमी. त्यामुळं साक्षरता वाढवण्यासाठी काय गरजेचं आहे, प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण देण्यासाठी प्रयत्न करावेत. त्यानंतर लंडन विद्यापीठाच्या धर्तीवरती विद्यापीठं बनवावीत. तर ही विद्यापीठं पुढं जाऊन बनलेली आहेत. 3 विद्यापीठं बनली, बॉम्बे, मद्रास आणि कलकत्ता. हे 3 विद्यापीठं बनली 1857ला पुढं बनलेली आहेत. ती विद्यापीठं कशाच्या शिफारसीवरती बनली, तर हे वुड्स डिस्पॅचच्या शिफारसीवरती बनली. त्यानंतर स्त्री शिक्षणासाठी प्रयत्न करावेत. आता हे सगळ्यात महत्त्वाचं प्रोव्हिजन, आणि हे प्रोव्हिजन याचं कारण काय, तर स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार नसायचा, आणि नसायचा म्हणजे स्त्रियांना शिकणं निषिद्ध मानलं जायचं. महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांना पण प्रचंड त्रास झालेलाच आहे शिक्षणासाठी, स्त्री शिक्षणासाठी. पुढं महर्षी कर्व्यांना पण तो खूप त्रास झालेलाच आहे. तर स्त्री शिक्षण आपल्याकडं खूप निषिद्ध मानलं जात होतं. त्यामुळं स्त्री शिक्षणासाठी प्रयत्न करावेत ही एक महत्त्वाची शिफारस वुड्स डिस्पॅचने केली होती. त्यानंतर शिक्षकांचं प्रशिक्षण करावं. शिक्षकांचं प्रशिक्षण यासाठी की जितके चांगले शिक्षक तितके चांगले विद्यार्थी होतील. जर शिक्षकच चांगले नसतील तर विद्यार्थ्यांकडून काय अपेक्षा ठेवणार. त्यामुळं शिक्षकांचा दर्जा वाढला पाहिजे आणि त्यासाठी शिक्षकांच्या प्रशिक्षणाची गरज आहे. ह्याच वुड्स डिस्पॅचनेच नाही तर पुढच्या पण अजून काही आयोगांनी ही शिफारस केलेली आहे. ते म्हणजे शिक्षकांच्या प्रशिक्षणासाठी कॉलेजेस
बनवावीत आणि प्रत्येक जिल्ह्यात किमान एक शाळा असावी. आता प्रत्येक जिल्ह्यात असं म्हणायचं कारण हा 1854चा आहे. आता आपल्याला प्रत्येक गावात एक शाळा हे सुद्धा करणं अवघड जातं. तर त्यामुळे हे प्रोव्हिजन किती महत्त्वाचं आहे हे आपल्याला कळू शकतं आहे की प्रत्येक जिल्ह्यामध्ये किमान एक शाळा असली पाहिजे. त्यानंतर व्यवसाय शिक्षण देणाऱ्या आणि तांत्रिक शिक्षण देणाऱ्या शाळा तयार केल्या जाव्यात. ही पण याची एक महत्त्वाची शिफारस होती. आणि याच वुड्स डिस्पॅचमुळे झालेल्या काही या गोष्टींच्या वुड्स डिस्पॅच आयोगाचा परिणाम झाला. त्यामध्ये 1855ला डिपार्टमेंट ऑफ पब्लिक इन्स्ट्रक्शन सुरू झालं. त्यानंतर 1857ला ज्यांनी आपण हे बघितलं की 1857ला विद्यापीठं स्थापन झाली आणि प्राथमिक शिक्षणाला चालना मिळाली. आणि जे यांनी सांगितलेलं सर्व प्रांतामध्ये शिक्षण सुरू करावं, तर सर्व प्रांतामध्ये शिक्षण खातं सुरू झालं होतं. तर हे झालं वुड्स डिस्पॅच आयोगाचे परिणाम. आपण पुन्हा एकदा वुड्स डिस्पॅचला थोडं बघू. तर भारतीय शिक्षणाचा मॅग्ना कार्टा म्हणतात. लॉर्ड डलहौसीने आणलेलं आणि प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणावरती लक्ष देण्याची मागणी यांनी केली होती. तर याचा उद्देश काय होता? पाश्चात्य शिक्षणाची ओळख करून देणे, त्यानंतर सुशिक्षित समाज तयार करणे. सुशिक्षित करायचं कारण भारताची कमी असलेली साक्षरता. आता याच्या शिफारसी काय होत्या? तर सर्व प्रांतामध्ये शिक्षण सुरू करावं. आणि हे आपण बघितलं की हे झालं होतं. सर्व प्रांतामध्ये पुढच्या काळामध्ये शिक्षण खातं सुरू झालं होतं. त्यानंतर प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण देणाऱ्या शाळा वाढवण्यासाठी प्रयत्न करावेत. तर त्याचं गरज काय होती? तर कमी असलेली साक्षरता. आणि साक्षरता वाढवण्यासाठी प्राथमिक शिक्षण आणि माध्यमिक शिक्षण मिळण्याची जास्त गरज असते. त्यानंतर लंडन विद्यापीठाच्या धर्तीवरती 3 विद्यापीठं स्थापन झालेली आहेत. स्त्री शिक्षणासाठी प्रयत्न करावेत. आणि हे याच नाही, पुढच्या पण काही आयोगांचं म्हणणं आहेच ते. आणि त्यानंतर शिक्षकांचा दर्जा वाढवण्यासाठी शिक्षकांच्या प्रशिक्षणाची कॉलेजेस तयार करावीत आणि प्रत्येक जिल्ह्यात किमान एक शाळा असावी. वुड्स डिस्पॅचच्या परिणामांमध्ये काय काय झालं? तर डिपार्टमेंट ऑफ पब्लिक इन्स्ट्रक्शन सुरू झालं. डिपार्टमेंट ऑफ पब्लिक इन्स्ट्रक्शन. आणि त्यानंतर 3 विद्यापीठं सुरू झाली. स्त्री शिक्षणाला पण चालना मिळायला सुरुवात झाली. पुढच्या काही वर्षांमध्ये स्त्री शिक्षण पण सुरू झालेलंच आहे. आणि प्राथमिक माध्यमिक शिक्षणाला प्रोत्साहन मिळाले. हे झालं वुड्स डिस्पॅच. वुड्स डिस्पॅच हा भारताच्या इतिहासामध्ये किंवा भारताच्या शैक्षणिक इतिहासामध्ये हा खूप जास्त महत्त्वाचा आहे. तर हा झाला 1854चा वुड्स डिस्पॅच. याच्यानंतर पुढचा आलेला आहे तो म्हणजे हंटर आयोग.
आता पुढचा शिक्षण आयोग आहे राले आणि हा आला 1902 आणि हा कोणी आणला? कर्झन. तर जे महत्त्वाचे गव्हर्नर जनरल म्हणतोय ते शिक्षणाचे महत्त्वाचेच आहेत सगळे. तर वुड्स कोणी आणला? डलहौसी. त्यानंतर पुढचा कोण आला? हंटर कोणी आणला? रिपन. आणि त्यानंतर पुढचा राले कोणी आणला? लॉर्ड कर्झन. आणि हा आणला 1902. आणि याचा उद्देश काय होता? तर कलकत्ता विद्यापीठामध्ये सुधारणा सुचवणे. कलकत्ता विद्यापीठामध्ये सुधारणा करण्यासाठीचा आलेला हा आयोग होता. आणि या आयोगाने शिफारसी केल्या आणि त्या शिफारसींवरती भारतीय विद्यापीठ कायदा 1904 बनलेला आहे. आणि भारतीय विद्यापीठ 1904च्या सगळ्या शिफारसी या राले आयोगाच्याच आहेत. त्यामुळे आपण शिफारसीमध्ये फक्त एवढंच लिहिले की भारतीय विद्यापीठ कायदा 1904. राले आयोगाच्या शिफारसींवरतीच भारतीय विद्यापीठ कायदा 1904 हा बनला. त्यानंतर पुढचा आलेला आहे तो म्हणजे त्यानंतर पुढचा आला आहे 1917 सॅडलर आयोग. आता पुन्हा वुड्स आला 1854. त्यानंतर पुढचा आला हंटर 1883. त्यानंतर पुढचा आला राले 1902. आणि आता पुढचा कोण आला आहे? हा सॅडलर 1917. तर आपण आता बघतो 1917चा सॅडलर आयोग. आता याचं कार्यक्षेत्र काय होतं? तर कलकत्ता विद्यापीठामध्ये सुधारणा. आणि या रालेविषयीची महत्त्वाची गोष्ट म्हणजे लीड्स विद्यापीठ आहे त्याचे हे उपकुलगुरू होते, व्हाईस चान्सलर. तर लीड्स विद्यापीठाचे उपकुलगुरू असलेले सॅडलर हे त्यांच्या अध्यक्षतेखाली हा आयोग नेमलेला सॅडलर आयोग 1917. आता यामध्ये पण काही भारतीय सदस्य होते. आता याच्या शिफारसींमध्ये आपण बघू तर पुन्हा शिक्षकांच्या शिक्षणाकडे लक्ष देण्याची गरज. पुन्हा तीच गोष्ट की जोपर्यंत शिक्षकांचा दर्जा वाढणार नाही विद्यार्थ्यांचा पण वाढणार नाही. त्यामुळं शिक्षकांच्या प्रशिक्षणाकडे लक्ष देण्याची गरज. त्यानंतर महिला शिक्षणाकडे लक्ष देण्याची गरज. आता हे आहे 1917 आणि महिला शिक्षणाच्या प्रमाण प्रचंड कमी होतं. त्यामुळं महिला शिक्षणावरती लक्ष देण्याचं प्रोव्हिजन यांनी दिलेलं आहे. आता 1917च्या नंतरच्या काळामध्ये महिला शिक्षणाच्या बाबतीत आपले द ग्रेट महर्षी कर्व्यांनी खूप जास्त काम केलेलं आहे. SNDT विद्यापीठाच्या स्थापनेपर्यंत खूप जास्त काम महर्षी कर्व्यांनी केलेलं आहे. तर महिला शिक्षणाकडे लक्ष देण्याची गरज हे 1917 सॅडलर आयोगाने सांगितलं होतं. त्यानंतर विद्यापीठांना काही प्रमाणात स्वायत्तता द्यावी, म्हणजे विद्यापीठांना विद्यापीठाचं काम करू द्यावं, शिक्षणाचं काम त्यांनाच करू द्यावं, त्यांच्यावरती दुसऱ्या कामाचा बोजा यायला नको आणि त्यांच्या कामामध्ये हस्तक्षेप व्हायला नको. त्यामुळे विद्यापीठांना स्वायत्तता द्यावी. त्यानंतर विद्यापीठ शिक्षण आणि माध्यमिक शिक्षण हे वेगळं करावं. आणि आपल्याकडं अजूनही असंच आहे, विद्यापीठ शिक्षण हे वेगळं आहे आणि माध्यमिक शिक्षण हे वेगळं आहे. आणि महिला शिक्षणाकडे लक्ष देण्याची गरज, त्यातून काय तयार झालं? हे बोर्ड ऑफ वुमन एज्युकेशन कलकत्ता स्थापन झालं. तर हा या आयोगाने दिलेल्या शिफारसींचा हा परिणाम आहे. त्यानंतर कलकत्ता विद्यापीठाचा भार कमी करण्यासाठी ढाका विद्यापीठ स्थापन करावं. हे म्हणजे कलकत्ता विद्यापीठाचं भार कमी करावा, कारण याचा कार्यक्षेत्र हे कलकत्ता विद्यापीठ होतं, त्यातून ढाका विद्यापीठ हे तयार झालेलं आहे. तर या झाल्या सॅडलर आयोगाच्या शिफारसी. सॅडलर आयोग पुन्हा एकदा बघू. कलकत्ता विद्यापीठाच्या सुधारणासाठी, कलकत्ता विद्यापीठामध्ये सुधारणांसाठी हा आयोग नेमला होता. याच्या आधीचा राले होता, हा पण कलकत्ता विद्यापीठासाठीच नेमलेला होता. त्याने सॅडलर आयोगाने दिलेल्या शिफारसी, त्यामध्ये शिक्षकांच्या प्रशिक्षणाकडे लक्ष देण्याची गरज, महिला शिक्षणाकडे लक्ष देण्याची गरज, विद्यापीठांना स्वायत्तता मिळावी, विद्यापीठ शिक्षण आणि माध्यमिक शिक्षण हे वेगळं व्हावं, आणि स्त्री शिक्षणाकडे लक्ष देण्यासाठी बोर्ड ऑफ वुमन एज्युकेशन कलकत्ता हे स्वतंत्र स्थापन झालं. तर ह्या झाल्या सॅडलर आयोगाच्या शिफारसी. आता वुड्स 1854, हंटर 1883, राले 1902, सॅडलर 1917. आता याच्यानंतर पुढचं आहे हार्टोग. तर आता पुढचं बघू हार्टोग. तर हार्टोग आयोग 1929. आता हार्टोग आयोग 1929, फिलिप हार्टोग यांचं नाव होतं.
तर यांच्या शिफारसी काय आहे तर जास्तीत जास्त लोकांच्या शिक्षणाकडे लक्ष द्यावं. 1929चा आयोग आहे आणि जास्तीत जास्त लोकांच्या शिक्षणाकडे लक्ष द्यावं. तर असं व्हायचं कारण म्हणजे भारताची साक्षरता हा भारताचा महत्त्वाचा प्रश्न. हा भारत स्वतंत्र झाला तरी हा महत्त्वाचा प्रश्न राहिलेला आहे. तर जास्तीत जास्त लोकांच्या शिक्षणाकडे लक्ष द्यावं म्हणजे साक्षरता वाढावी. त्यानंतर प्राथमिक शिक्षण ही सरकारची जबाबदारी आहे असं या समितीने सांगितलं. त्यानंतर प्राथमिक शिक्षण हे 4 वर्षांचं करावं. तर हे 4 वर्षांचं आहे आपल्याकडं. 1ली ते 4थी हे आपलं प्राथमिक असतं. त्यानंतर व्यवसायभिमुख शिक्षण द्यावं. मुली आणि मुलं यांच्या शिक्षणाकडे समान लक्ष द्यावं आणि स्त्रियांची नेमणूक शिक्षक म्हणून करण्यात यावी. त्याच्या आधी फक्त पुरुषच शिक्षक असायचे. तर स्त्रियांची शिक्षक म्हणून नेमणूक करण्यात यावी असं हार्टोगने 1929ला शिफारस दिली होती. आता याच्यानंतर एक वर्धा शिक्षण योजना 1937 साली होती आणि याचे अध्यक्ष होते डॉक्टर झाकीर हुसेन. तर काँग्रेसने 1938मध्ये मान्यता दिल्यानंतर ही काँग्रेसच्या प्रांतांनी स्वीकारली होती. पण आता ही इंग्रजांनी नेमलेली नव्हती. त्यामुळं आपण टायटलमध्येच हे म्हणलं आहे की इंग्रजांनी आणलेली कमिशन. त्यामुळे आपण वर्धा योजना इथं घेतलेली नाही. पण झाकीर हुसेन अध्यक्ष असलेली ही महात्मा गांधींनी नेमलेली समिती होती आणि काँग्रेसने ही नंतर स्वीकारली होती. तर ही झाली वर्धा योजना. आता याच्यानंतर पुढं अजून एक सार्जंट कमिशन. पण आता याच्या आधी पण अजून एक कमिशन आली होती आणि ती म्हणजे ॲबॉट वूड. ही आली 1936ला आणि तांत्रिक शिक्षण परिषदेची स्थापना केली. आणि तर पॉलिटेक्निक ज्या इन्स्टिट्यूट आहेत आपल्याकडं पॉलिटेक्निकच्या इन्स्टिट्यूट या समितीच्या शिफारसीमुळं आल्या. ॲबॉट वूड 1936. पण याच्यामध्ये एवढंच आहे. आणि त्यानंतर पुढचा आला सार्जंट प्लॅन 1944. आता हे भारत स्वतंत्र व्हायच्या आधी काही वर्ष आधी आलेला आणि सर्व स्तरावरील शिक्षणाचा आढावा घेणं हे याचं कार्यक्षेत्र होतं. विद्यार्थ्यांना स्वावलंबी बनवणं हे पण एक कार्यक्षेत्र होतं. आणि त्यानंतर यांनी काय केलं तर शिक्षणासाठी 6 ते 11 वयोगट आणि 11 ते 17 वयोगट हे असे 2 वयोगट. त्यानंतर कॉलेजचे 2 प्रकार असावेत. एक अकॅडमिक म्हणजे शिक्षणाच्या आणि दुसरं पॉलिटेक्निक किंवा जे आपण व्यवसाय शिक्षण म्हणतो असं. तर याच्यासाठी 2 प्रकारचे कॉलेजेसची शिफारस या सार्जंट कमिशनने केली होती. तर हा आलेला 1944ला. आता याच्यानंतर भारत स्वतंत्र झाल्यानंतर भारत सरकारने पण याबाबतीत काही महत्त्वाचे कायदे नाही आयोग नेमलेले आहेत शिक्षणाच्या बाबतीतले. त्यांची ही नावं आहेत. तर राधाकृष्ण आयोग 1948, मुदलियार आयोग 1952, दुर्गाबाई देशमुख 1958, हंसा मेहता 1961, कोठारी आयोग 1964, राष्ट्रीय शिक्षण धोरण 1968, ईश्वरभाई पटेल 1977, आदिशेषय्या 1977, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 1986. तर ही नावं आहेत. आता ही भारत स्वतंत्र झाल्यानंतरची आलेली आहेत. त्यामुळे ही ब्रिटिशांनी आणलेली नाहीत. आपण फक्त ब्रिटिशांनी आणलेलीच बघितलेली आहेत. याच्याविषयी आपण पुढच्या काळामध्ये बघूच. पण आपण आज जे बघितले होते त्यामध्ये ब्रिटिशांनी भारतामध्ये आणलेली कमिशन. पुन्हा एकदा आपण फक्त आता नावं आणि त्यांचे वर्ष हेच बघू. तर वुड्स आलं. वुड्स कधी आलं 1854. त्यानंतर पुढचं कमिशन कुठलं आलं 1883ला. कोण आलं होतं हंटर. आता हंटर नावाचं दुसरं एक कमिशन आलं होतं. ते कशासाठी आलं होतं जालियनवाला बागच्या चौकशीसाठी. जालियनवाला बाग हत्याकांडमध्ये जे झालं होतं त्याच्या चौकशीसाठी आलेलं ते हंटर. हे हंटर 2 वेगळे आयोग आहेत. तर हंटर 1883. त्याच्यानंतर कोण आलं पुढचा राले आयोग. कधी आलं 1902. याच्यावरून काय बनलं कलकत्ता विद्यापीठाच्या सुधारणांवरून याच्यावरून बनला भारतीय विद्यापीठ कायदा 1904. त्याच्यानंतर पुढं आला कोण आला सॅडलर. कधी आला 1917. त्यानंतर पुढचा आला हार्टोग. हा आला 1929. त्याच्यानंतर पुढचा आला ॲबॉट वूड आपण बघितला.
हा आला 1936. याने काय केलं, पॉलिटेक्निक इन्स्टिट्यूटची स्थापना आणि तांत्रिक शिक्षण परिषदेची स्थापना झाली. त्यानंतर पुढचा आला सार्जंट प्लॅन आणि हा कधी आला, 1944. आणि त्यानंतर भारत स्वतंत्र झाल्यानंतर हे एवढे शिक्षण आयोग आलेले आहेत. तर हे झालं ब्रिटिशांच्या काळात ब्रिटिशांनी आणलेले शिक्षणाविषयीचे कमिशन्स. आता भारत स्वतंत्र झाल्यानंतर पुढं जे काय आले त्याविषयी आपण पुन्हा बघूच.